बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उबाठा पक्षानं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे पहिले 3 दिवस होत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आला नाहीये आणि या संदर्भात रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली। या सर्वांची मतं जाणून घेतली गेली, मात्र हा निर्णय दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे। अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलंय। येत्या 24 तासात खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। शिवसेनेची यादी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीची यादी आज दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। खातेवाटपात गृह खातं भाजपकडेच राहणार आहे, तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे। अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे। महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा खातं भाजपच्या ताब्यात राहणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। संजय कुटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं कुटे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। यावर कुटेंनी मौन सोडलंय। पक्षानं दिलेल्या भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। कूटनीती कधी जमली नाही, त्यामुळे कदाचित प्रवाहात मला बाजूला राहण्याचा प्रसंग आला आहे, अशा शब्दात माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे। 5 वर्षांपूर्वी पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंविरोधात महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले यांनी बंड केले होतं आणि याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। आता गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून अधिवेशन सुरू आहे, मात्र दोन्ही दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनाला अनुपस्थित होते। दरम्यान अजितदादा पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि नार्वेकरांची भेट घेतली आहे, मात्र या भेटीतही विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामीच राहण्याचा अंदाज आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। नागपुरातील अधिवेशनादरम्यान या दोघांची भेट झाली। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई उपस्थित होते, मात्र भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। नार्वेकरांसोबत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे शंभूराज देसाई देखील तिथे उपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय अर्थ काढू नका, ही केवळ सदिच्छा भेट होती, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। कुणाच्याही भेटीमुळे आम्हाला असुरक्षित वाटण्याचं कारण नाही, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी कधीही खालची टीका केली नाही आणि ते फडणवीसांच्या भेटीला आले म्हणजे त्यांना कुठेतरी वाटत असेल की आपण चुकीचं वागलोय, असा टोला देखील उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी अधिवेशनात गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर दादा अनुपस्थित असल्याचं कळतंय। आता एक मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आता थोड्याच वेळात घाटी रुग्णालयामध्ये परिचारिका अचानक काम बंद आंदोलन करणार आहेत। गेल्या 3 महिन्यांचा पगार झाला नसल्यानं काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे। घाटी प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही पगार होत नसल्यानं त्यांनी काम बंदचं पाऊल उचललंय आणि घाटी रुग्णालय अत्यंत महत्त्वाचं असल्यानं काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, परिचारिकांनी अचानकपणे काम बंद आंदोलनाची घोषणा केलेली आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत, काय अपडेट? निश्चितपणे प्राजक्ता, ही घाटी रुग्णालयासाठी चांगली बातमी नाही, कारण आपण बघतो की सगळ्या परिचारिका ज्या आहेत काम बंद आंदोलन त्यांनी अचानक आता 7:30 वाजता सुरू केलेलं आहे। त्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासूनचे पगार प्रशासनाने केले नाहीत। वारंवार विनंती करून सुद्धा त्यांच्या पगाराची व्यवस्था प्रशासनाने केली नाही, त्यामुळे आज शेवटी या सगळ्या परिचारिका ज्या आहेत आलेल्या आहेत। काम बंद आंदोलन आहे, अत्यंत महत्वाचे रुग्ण म्हणजे घाटी हॉस्पिटल आहे, पण या ठिकाणी बंद केल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो। इंदुमती थोरात आपल्या सोबत आहेत, काय म्हणणं आहे ताई, कशासाठी हे आंदोलन? आज 18 तारीख उगवलेली आहे। लोकांचा सण, नाताळासारखा सण आपल्या समोर आलेला आहे, नवीन वर्ष समोर आलेलं आहे आणि 18 तारखेपर्यंत पगार झालेला नाही। पगाराची काही हालचाल होताना दिसत नाही। काल आम्ही पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी गोदणे साहेब यांच्याकडे गेलो असताना त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की पगार नाही, असं नाही। हो म्हणे, अडचण आहे, हे नाहीये म्हणे, बजेट नाहीये। नेहमी बजेटची, मग बजेट जर नाहीये तर मग डॉक्टरांचे पगार झाले, क्लास 4चे झाले,
क्लार्कचे झाले, म्हणजे इतर परिचारिका सोडून सर्व कर्मचाऱ्यांचे झाले. त्यांच्यासाठी बजेट होतं आणि फक्त ज्या 24 तास कक्षामध्ये काम करतात, आपला हॉस्पिटल सांभाळतात, त्यांच्यासाठी बजेट नाही. आज कमीत कमी 300 ते 400 लोकांचा पगार नाही. आणि आम्ही म्हटलं मग पगार नाही तर मग काय करायचं, आम्ही आंदोलन करू. तर राज्याचा विषय का आपल्या घाटीपुरता राज्याचं मला माहिती नाही अजून. राज्यात पण अशीच परिस्थिती, जे नवीन लोक डिसेंबरमध्ये 23ला लागलेले आहेत, काही नवीन लागले, तिकडं पण असंच होतं. अलिबागला 11 महिन्याचा पगार झाला नव्हता, तिथं सुद्धा आंदोलन करावं लागलं. म्हणजे काय म्हणणं आता, जर पगार नाही झाला तर पुढे कसं राहील आंदोलन? पगार नाही झाला तर आम्ही कामावर नाही जाणार. आतापासून काम बंद. आतापासून काम बंद. दाम नाही तर काम नाही. खाणार काय आम्ही? भाड्याचे घर काय मालक दररोज म्हणतो भाडं द्या, नाही तर घर खाली करा. निश्चितपणे काही इतर महिलांना सुद्धा बोलले, काय अडचण झालेली नेमकी पगार नाही म्हणून? आज 18 तारीख उगवली, परंतु आमच्या काही परिचारिकांचा पगार झालेला नाहीये. उत्तर दिलं जातं की बजेट नाहीये, परंतु आमचं असं धारणा झालेली आहे की बाकी गेडरचे पगार करण्यासाठी तुमच्याकडे घरच्या काय अडचणी आहेत? सगळ्यांना पगार नाही भेटले तर अनेक अडचणी होऊन जातात. अर्थातच घरामध्ये किराणा असतो, मुलांचं शिक्षण असतं, मुलांची फी असते, सण तोंडावर आलेला आहे आणि या सर्वांसाठी कुठलंही म्हणजे सोंग करता येत नाही पैशाचं. याच्यासाठी पैसाच लागतो. पगार नाही तर म्हणजे आम्ही बाकीचे आमचे सणवार कसे पगार नाही झाला तर आता बेमुदत काम बंद. निश्चित आम्ही बेमुदत काम बंद करणार. निश्चितपणे प्राजक्ता आपण बघितलं की हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की या घाटी रुग्णालयामध्ये हे जे कर्मचारी आहेत अत्यंत महत्वाचे आहेत. 24 तास काम करतात. सगळ्यांचे पगार झाले, मात्र यांचेच पगार न झाल्यामुळे त्यांनी अचानक काम बंद आंदोलन केले. निश्चितच परिचारिका संपावर जातील तर रुग्णसेवेवर निश्चित परिणाम होईल. निश्चितच. सिद्धार्थ, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आणि आता पुढच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या अपयशावर मंथन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान काँग्रेसचा नवीन गटनेता आणि प्रदेशाध्यक्ष पदाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पक्षानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना कायंदे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालय आता पुढील वर्षातच निर्णय देण्याची शक्यता आहे. शरद पवार पक्षाच्या याचिकेवर आता 7 जानेवारी 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातील पेनगोंडा या पोलीस ठाण्याला भेट दिली. विशेष आढावा बैठक घेत रश्मी शुक्लांनी जवानांसाठीच्या सोयी सुविधांची पाहणी केली. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आंबिवली आणि टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं सामान्य नागरिक त्रस्त झालेत. त्यामुळे महापालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्ष भोईर यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला. अहिल्यानगर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा आज दुसरा दिवस आहे. सकाळपासूनच सिद्धार्थनगर लाल टाकी या भागामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. माजी विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव इथे 1 कोटीहून अधिक रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्लीचं सीबीआय पथक जळगावमध्ये दाखल झालंय. बुलढाण्यामध्ये अॅम्ब्युलन्सची सुविधा पूर्ण क्षमतेनं नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते. गेल्या काही काळात 14 रुग्णवाहिका चालकांना कार्यमुक्त केल्यानं रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. महाराष्ट्रात झाडं तोडण्याबाबत विधेयकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. उदय सामंत यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला होता. आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केल्यानं हे विधेयक तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील धरणगावात ऐन हिवाळ्यात देखील पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसतायत. धरणगाव नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे इथे 9 दिवसाआड पाणी होतंय आणि हिवाळ्यातच खरं तर ही स्थिती मग उन्हाळ्यामध्ये काय होईल या विचारानं नागरिकांना धडकी भरली आहे. झाडं तोडल्यानंतर 50,000चा दंड घेण्याच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. आता एक मोठी बातमी. नाशिकमध्ये आज छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये समता परिषदेची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नेत्यांना डावलण्यात आलंय. छगन भुजबळांना देखील मंत्रिपद न दिल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा आहे.
आणि त्यामुळे आज समता परिषदेची बैठक होणार आहे। या बैठकीला राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येते। या बैठकीनंतर छगन भुजबळ त्यांची भूमिका मांडणार आहेत आणि त्यामुळे छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। तर नाशिकमध्ये आज समता परिषदेची बैठक पार पडणार आहे। छगन भुजबळ यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। भुजबळ आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह चर्चा करणार आहेत। आणखीन एक मोठी बातमी, नागपुरात उद्धव ठाकरेंनी नवनियुक्त आमदारांना मार्गदर्शन केलंय। संधी मिळाली तर सोनं करता येतं, एकत्र होऊन सभागृह डोक्यावर घेता आलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर कुणी सभागृहात शिवीगाळ केली तर आपणही त्याला तसंच उत्तर देता कामा नये, आपल्याला कुणाचीही वैयक्तिक भानगडीत पडायचं नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहराचे केंद्र शासनाच्या परवानगीनंतर राज्य शासनाच्या वतीनं नामांतरण करण्यात आलं। मात्र तेथील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह बऱ्याच आस्थापनांचा नामोल्लेख औरंगाबाद असाच आहे। त्याचं नामांतरण कधी होणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। परशुराम घाट चौपदरीकरणात भूकंपप्रवण क्रिकेट क्षेत्राचा विचारच करण्यात आलेला नाहीये। दरडी कोसळल्यानंतर आता अभ्यास सुरू करण्यात आलाय। म्हाडाचे मुंबई मंडळ काळाचौकी येथील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। निविदा सादर करण्याची मुदत 20 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे। मात्र तत्पूर्वीच या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। केएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी बेमुदत संप केला होता। मंगळवारी रात्री कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारात आता 4,500 रुपयांची वाढ करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। कुलाबा वांद्रे आरे मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी दरम्यानचा प्रवास सुकर करण्यासाठी MMRC आणि बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत। त्यानुसार JVLR मेट्रो स्थानकावर थांबे निश्चित केल्यानंतर बेस्टनं वांद्रे रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकादरम्यान A314 ही वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे। मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे आणि वाहतूक कोंडी संदर्भातील धोरण प्रलंबित आहे। त्यामुळे शासन स्तरावर धोरण ठरवण्यासाठी नेमलेली समिती लवकरच कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। ठाणे खाडी क्षेत्राचं योग्य रीतीनं जतन व्हावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं त्याची देखरेख करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानं खाडी तसंच इथल्या जैवविविधतेच्या संरक्षणाला मोठं बळ मिळेल। विधानसभा निवडणुकीमध्ये शिक्षकांना BLOचं काम देण्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकांना देण्यात येणारं BLOचं काम स्थगित करण्याचा निर्णय दिला असून परिषदेनं शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक तातडीनं कामं बंद करावीत अशी मागणी आता केली जाते। पनवेलमधील खांदेश्वर वसाहतीमध्ये आणि कळंबोली गावामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी 17 लाखांची वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय। महावितरण कंपनीनं 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरी केलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदवले। महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे। पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा वाढल्यानं नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरते, तर रात्रीच्या सुमारास जागोजागी नागरिकांनी शेकोट्या लावल्याचं पाहायला मिळालं। मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत। मागील 2 ते 3 दिवसांपासून पहाटे गारवा असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा सामना करावा लागतोय। उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठलाय। धुळ्यामध्ये तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 4 अंशांवर स्थिरावलाय। जळगावमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। नगर जिल्ह्यातही थंडीचा चांगलाच कडाका वाढू लागलाय। जिल्ह्यातल्या अनेक भागातलं तापमान 10 डिग्रीच्या खाली गेलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। मुंबईत थंडी वाढत असतानाच हवेचं प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली असून घशाच्या आजारांना निमंत्रण मिळतंय। कुलाब्यासह भायखळ्यामध्ये देखील अतिशय खराब म्हणून हवा नोंदवली गेली आहे, तर वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगरमध्ये हवेचा दर्जा खालावलाय।
आता एक मोठी बातमी. फडणवीस सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीची लगबग पाहायला मिळते. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधान परिषद सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. भाजपकडून आज सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी एमआयएमनं केली आहे. हा अपघात होता की घातपात याची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेनं 2 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे दोघे भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होते. हे दाम्पत्य गेल्या 17 वर्षांपासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील लाडघर समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोकणातील समुद्र किनारपट्टीवरील गावात बैलगाडा शर्यतीची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यामध्ये वानराच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय. शेतातील भाजीपाला पीक वानरांकडून उद्ध्वस्त केली जात असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. सीसीआय 12% जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही आणि त्यामुळे ही अट शिथिल करून 18% करण्यात यावी अशी मागणी सत्यजित तांबेंनी केली आहे. अटी जाचक असल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारपेठांमध्ये नाईलाजानं जावं लागतंय आणि याकडे त्यांनी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून लक्ष वेधलं. सध्या बाजारपेठेत सगळीकडे संत्रा राज सुरू आहे. संत्र्याची मागणी किरकोळ बाजारात वाढली असून होलसेल बाजारात दर दिवशी 260 ते 270 टन संत्र्याची आवक होत असल्याचं आता स्पष्ट झालंय. पुढील काही दिवसांनी मागणी आणखी वाढेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. खरीप हंगामात कापूस पिकानं शेतकऱ्यांची निराशा केली होती. आता शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली असून पिकावर कीटकनाशकं फवारणीच्या कामाला वेग आलाय. रब्बी पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्याला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीला वेग आलाय. शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. ऊस तोडणीसाठी आलेले बाहेरगावचे ऊसतोड मजूर परिसरातील गाव शिवारात दाखल झालेत. चाळीसगावला लाल कांद्याचे दर कोसळले आहेत. 1,500 रुपये प्रति क्विंटलचा फटका शेतकऱ्याला बसतोय. आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. तर नवीन कांद्याची आवक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये कांद्याच्या काढणीला वेग आलाय. मात्र गेल्या आठवड्याभरात कांद्याचे भाव हे निम्म्यावर आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या क्षेत्राची पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागानं दिले आहेत. विमा क्षेत्र आणि लागवड क्षेत्राची तपासणी करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडे नोंदणी असलेल्या केळीच्या लागवड क्षेत्रापेक्षा अधिक पीक विम्याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड केली नसतानाही केळीचा पीक विमा काढल्याची शंका कृषी विभागाला आहे. बळीराजा हमालीच्या खर्चापासून सुटका मिळवून दरात येणाऱ्या व्यापाऱ्याला 2 पैसे कमी ही अपेक्षा ठेवून माल देताना दिसतोय. मात्र या खेडा खरेदीमध्ये मापात पाप होत असल्याचं उघड होतंय. या प्रकरणी गुन्हे दाखल असून बाजार समितीनं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत. खरीपाच्या तुलनेमध्ये रब्बीतील पीक विमा मिळण्याची शाश्वती वाटत नसल्यानं शेतकऱ्यांनी पाठ फिरवले. 1,57,000 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून 4,75,000च्या तुलनेमध्ये यंदा रब्बीमध्ये 3,18,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. मक्याला कमीत कमी 1,851 तर सरासरी 2,250 रुपयांचा दर मिळालाय. चाळीसगाव इथे सर्वाधिक आवक झालेल्या पिवळ्या मक्याला कमीत कमी 1,950 तर सरासरी 2,167 रुपयांचा दर मिळाला. हायब्रिड वाणाच्या सोयाबीनला धुळे इथे कमीत कमी 3,899 तर सरासरी 3,950 असा दर मिळाला. तसंच लोकल सोयाबीनला अमरावती इथे 4,100, सोलापूर इथे 4,030 रुपये असा दर मिळाला. रावेर तालुक्यातील यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय. थंडीचा जोर असल्यानं जमिनीतही ओलावा आलाय आणि त्यामुळे या पोषक स्थितीत हरभऱ्याचं पीक बहरलंय. ही स्थिती कायम राहिल्यास विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्यानं शेतकरी नाराज झाले. त्यात तुरीच्या दरातही घसरण झाल्यानं तुरीचा दर 9,000खाली आलाय. रब्बी हंगामातील पिकात फेरबदल करण्यासाठी हरभऱ्याच्या जागी यंदा शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर राजमाची शेती केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झालेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असतानाच राज्यात 15% आर्द्रता दर देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. मात्र
खरेदी केंद्रांवर अद्यापही 12%नीच खरेदी होत असल्यानं 15% आर्द्रतेचा निकष हा निवडणुकीतील जुमला असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातंय. यंदाच्या उत्तम मान्सूनमुळे भारताचा तांदूळ साठा उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. साठा वाढल्यामुळे यंदा भारतातून तांदूळ निर्यात वाढू शकते. देशातील एकूण तांदूळ साठा 1 डिसेंबर रोजी वाढून 4.4 कोटी टन झालाय. यंदा गव्हाचं क्षेत्र वाढल्यामुळे गव्हाचं उत्पादन देखील वाढणार आहे आणि आठवड्यात 493.62 लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्यात. तर गव्हाचं क्षेत्र हे 234 लाख हेक्टरवरून वाढून 239 लाख हेक्टर इतकं गेलेलं आहे. सोलापूरमध्ये ऊस गाळप हंगामाला सुरुवात होऊन 1 महिना पूर्ण झालाय. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 1 महिन्यामध्ये 38 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केलंय. राज्यामध्ये आतापर्यंत 206 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून सर्वाधिक गाळप पुणे विभागात झालंय. आता एक मोठी बातमी. अखेर महायुतीचं खातेवाटप ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या 24 तासात खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते. शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून राष्ट्रवादीची यादी आज दिली जाणार असल्याची माहिती आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षांकडेच राहणार असल्याचं कळतंय. तर गृह भाजपकडे आणि नगरविकास शिवसेनेकडेच राहणार आहे. राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा हे भाजपकडे राहणार. तर शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याची माहिती आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नोव्हेंबरमध्ये आरबीआयनं विक्रमी सोनं खरेदी केलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याच्या आरबीआयच्या वतीनं आयात केलेल्या सोन्याचं प्रमाण 331% वाढल्याचं दिसून येतंय. यामुळे रिझर्व्ह बँकेचा समावेश आता जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या 10 देशांच्या यादीत झालाय. ट्रायनं देशातील 120 कोटी मोबाईल युजर्सना फेक कॉल्सपासून दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरनं अलीकडेच कमर्शियल कम्युनिकेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले. पाळीव मांजरींमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आलाय. अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून याचा कहर पाहायला मिळतोय. टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय. नदी नाल्यांमधून बोटींमधून वाळूचा बेकायदा उपसा तसंच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी 2 ड्रोन जिल्हा प्रशासनानं उपलब्ध केले. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मृत नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी महापालिकेकडून नद्यांमध्ये एसटीपी प्लांटसह नदीच्या किनारी सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती बांधण्यात येत आहेत. मात्र या कॉन्क्रिटीकरणामुळे नद्या जिवंत होणार नाहीत, तर त्यामुळे लगतच्या वस्त्यांना पुराच्या पाण्याचा धोका आणखी वाढेल. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. 2 फेजसाठी 14,886 कोटींचा खर्च होणार असून सरकार यासाठी कधी निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदासाठी तब्बल 13,735 पदांची भरती निघाली आहे. सरकारी कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीनं भरती होत असल्यानं सरकारी नोकऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. 4,000 तलाठी पदांसाठीच्या नोकरीसाठी तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्याचं पाहायला मिळालं. भारतातील प्रमुख आणि सरकारी विमा कंपनी असलेल्या LICकडे तब्बल 880.93 कोटी रुपये एवढी रक्कम दाव्याविना पडू नये. सोमवारी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे. राज्यसेवेतील अ, ब, क आणि ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्याकरता एखाद्या पदावरील कालावधी 3 वर्षांचा करून या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मांडण्यात आलं. त्याला सभागृहानं मंजुरी दिली आहे. मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्हाला डिजिटल रेशन कार्डचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची गरज नसेल. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डिजिटल रेशन कार्ड बाळगू शकणार आहात आणि ते दाखवल्यानंतर तुमचं काम होईल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं नीट 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी दिली आहे. नीट 2025 साठी पाठ्यक्रम ऑनलाईन जाहीर करण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये भारतानं 20,300 कोटी रुपये किमतीचे स्मार्टफोन जगभर पाठवले असून सर्वाधिक वाटा ॲपल आयफोनचा आहे. मागच्या आर्थिक वर्षात भारतानं $10 अब्ज आयफोनची निर्यात केली होती.
इंडिगोनं आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष सूट योजना जाहीर केलेली आहे. प्रवाशांना 4,499 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय प्रवासाचं तिकीट खरेदी करता येणार असून या योजनेअंतर्गत 17 ते 20 डिसेंबरपर्यंत प्रवाशांना बुकिंग करता येणार आहे. सांगली जिल्ह्यातील अंकली फाट्यावर भर रस्त्यात कार जळून खाक झाली आहे. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जडीबुटी विकून उदरनिर्वाह करणाऱ्याच्या मालकीची ही कार होती. जळगावच्या गणपतीनगरमध्ये एका कुरिअर बॉयच्या बॅगमधून 2 पार्सल चोरट्यांनी लंपास केले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि एका टँकरचा भीषण अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की या ट्रॅक्टरचे 2 तुकडे झालेत. या सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. लोटे एमआयडीसीमध्ये एका कंपनीत दुर्घटना घडली आहे. गॅस गळती झाल्यानं 2 कामगार गंभीररित्या भाजलेत. या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र ही बाब कंपनीनं पोलिसांपासून लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये विहिरीत पडून 2 चिमुकल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दोघेही खेळता खेळता विहिरीत पडल्याची माहिती आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 150 शहरांना जोडणारं भारतातलं पहिलं विमानतळ ठरलंय. बँकॉकचे डॉन मुआंग विमानतळ हे दिल्ली विमानतळाशी जोडलं गेलेलं 150वं विमानतळ आहे. जानेवारी 2025च्या मध्यापर्यंत एअरलाईनची वारंवारता 2 ते 4 पट वाढवण्याची योजना आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत 1 कोटी नवीन घरांची ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. तसंच या योजनेअंतर्गत लोकांना त्यांचं घर बांधण्यासाठी 2.30 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. राणीची बाग आता डिजिटल स्वरूपात अनुभवण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. राणीबागेचे मुंबई बोटॅनिकल गार्डन आणि प्राणी संग्रहालय मोबाईल ॲप विकसित केलंय. या मोबाईल ॲपचं उद्घाटन राणीबागेचे अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आलंय. यूपीतल्या संबलमध्ये 46 वर्ष जुनं शिवमंदिर उघडण्यात आलं. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आलं. दरम्यान मंदिरासह परिसरातील विहिरीत खोदकाम करण्यात आलं असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची टीम आज संभलला जाणार आहे. या टीममध्ये 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये नोटीस देण्यासाठी गेलेल्या चौकीदाराला दारू माफियांनी मारहाण केली. मात्र तक्रारीवरूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यूपीच्या रामपूरमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीशी पोलिसांची चकमक झाली. प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. बिहारच्या वैशालीमध्ये मुलांच्या मध्यान्ह भोजनातून मुख्याध्यापक अंडी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शिक्षण विभागानं याबाबत उत्तर मागितलंय. हरियाणाच्या पानिपतमधील सरकारी शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.